भगवते रामकृष्णाय। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। श्री रामकृष्ण कथामृत अध्याय 5। श्री गणेशाय नमः। नमो भगवते रामकृष्णाय। वंदिले भगवान रामकृष्ण चरणरज जयांचे लागून भक्तोत्तमांगे झाली धन्य शांती मिळाली सकलांना। साधने म्हणजे काय असती कळेना सामान्य जनांप्रती विचित्र कल्पना वावरती अनेक जनांच्या मनामध्ये। शरीरास फार पीडा देणे दुष्प्राप्य वस्तू मागे लागणे विशिष्ट क्रियाची अनुष्ठिणे यालाच साधन मानती। ईश्वर ध्येय हे न जाणिती अनुराग मुळीही नसता चित्ती विशिष्ट अक्षरे उच्चारती म्हणती तया प्रती साधने। नसता विवेक वैराग्यवान भोग सुखाला कवटाळून केवळ काही मंत्र म्हणून वश करू पाहती परमेश। तरी मंत्र मुग्ध सर्पा समान ईश्वर काय असे अज्ञान मनाचा उमाळा नच जाणून करील कृपा तो भलत्यावर। न कळती साधने जनांप्रती उगीच देहास कष्ट देती व्यर्थची कालापव्यय करीती धावती मागे मृगजळाच्या। काम कांचन त्याग करून होऊनी विवेक वैराग्यवान जेणे उपाये आत्मज्ञान होई ते साधन समजावे। सांगत सती रामकृष्ण भूतमात्रात ब्रह्मदर्शन होणे हीच अवस्था पूर्ण अंतिम फलते साधनांचे। ऐसी अवस्था भावया प्राप्त जी क्रिया होतसे साह्यभूत साधना तियेला म्हणतात साधक क्रिया ती करणारा। स्थूल सूक्ष्म जड चेतन जी जी वस्तू भासमान ब्रह्मा वाचुनी नसे आन अद्वैत भरले सर्वत्र। अद्वितीय एका वस्तू प्रती वेगवेगळी नावे देती निरनिराळी दृष्टी ठेविती म्हणती वस्तू या अनेक। जन्मापासूनी मृत्यू पावेतो ब्रह्माशीच संबंध येतो अज्ञान जीवन ओळखीतो म्हणतो भिन्न भिन्न वस्तू या। जगाविषयी ऐसी धारणा आणि विचित्र अनुभवनाना बहुत काळाची ही कल्पना फळपूर्वीच्या अभ्यासाचे। नामरूप कालांनी बद्ध भासतसे जग हे समृद्ध नामरूप कालातीत शुद्ध परब्रह्म मात्र एक असे। म्हणून साधका सद्वस्तूचे जर ज्ञान प्राप्त करावयाचे तर नाम रूप काल यांचे
निराकरण करणे आवश्यक. उपाधींचे निराकरण ब्रह्मज्ञान प्राप्तीचा प्रयत्न, तयाला म्हणतात साधन, साधक तो यत्न करणारा. जगत कारणाचे ज्ञान प्राप्त करण्याचे मार्ग दोन, ज्ञान मार्ग एकास अभिधान, दुसरा भक्ती मार्ग असे. ज्ञानमार्गी तो ध्येय जाणे, भक्ती मार्गी ते बहुधा नेणे. तरी आक्रमिता मार्गा कारणे, भक्तास उच्चावस्था मिळे. शेवटी भक्ती मार्गिया प्रत, जगदतीत वस्तू अद्वैत, साक्षात्कार तियेचा घडत, असे निश्चये समजावे. सर्वसाधारण जे मत, जगा संबंधी सामान्य समजूत. दोन्ही मार्गांच्या साधकांप्रत, सोडूनी द्यावी लागतसे. ज्ञान मार्ग जो करी आक्रमण, जगत कल्पना तो त्यागे पूर्ण. भक्ती मार्गी अर्धी राखून, अंशतः तियेचा त्याग करी. शेवटी मात्र भक्ताचीही, जगत कल्पना लया जाई. सद्वस्तूचा तयाला होई, साक्षात्कार पूर्णपणे. जगताची स्वार्थपरायणा, भोग सुखैक लक्ष धारणा, तियेच्या त्यागास असे संज्ञा. वैराग्य ऐसी शास्त्रामध्ये. असे वैराग्य असल्या वाचून, मुमुक्षुस न येई साधकपण. भक्त ज्ञानास वैराग्याविण, मार्गक्रमण अशक्य असे. क्षणभंगुर हे मानव जीवन, याचे यथार्थ होऊनी ज्ञान. शोधतात मग जगत कारण, नेती नेती मार्ग तो असे. मानव जाणे देह मनानी, संबंध जगासी येई घडुनी. यास्तव त्यांचेच साह्य घेऊनी, जगत कारणास जाणावे. जगत कारण मिळता स्वतात, सहजच मिळे बाह्य वस्तूत. मग मी कोण या प्रश्नाप्रत, उत्तर शोधे ज्ञान मार्गी. जगताची कल्पना सोडून, सकळ वृत्ती रहित होऊन. मनाचेही लोपे मनपण, निर्विकल्प समाधी ती असे. भक्ती मार्गाला दुसरे नाव, इति इति मार्ग बोलती सर्व. भक्त जाणतसे हे विश्व, क्षणभंगुर असे जरी. जगत कारण जो परमेश, त्यावर भक्त करी विश्वास. तयाने निर्मिले जगतास, म्हणूनी जगास सत्य समजे. ईश्वर निर्मिती असे सर्वत्र, वस्तू व्यक्ती प्राणी मात्र. सर्वच त्यास वाटती पवित्र, ममता वाटे सकलांची. या अनुभवाच्या मार्गात, वाटे जो जो अडथळा येत. तो नाहीसा करण्याप्रत, प्रयत्नशील भक्त असे. ईश्वराच्या कोणत्या तरी, रूपावर भक्त प्रेम करी. अपार प्रेम वसे अंतरी, ध्यानात तन्मय होत असे. कर्म जे घडे आपल्याकडून, सर्व ते देवास करी अर्पण. आपुले निष्काम करुनी मन, ध्यान हरीचे करीतसे. प्रथम आरंभ करिता ध्यान, तयाच्या मन चक्षु लागून. साजरी सर्वांग संपूर्ण, मूर्ती दिसुनी येत नसे.
कधी कधी दिसती हात पाय, कधी एखादा दिसे अवयव, तोही दिसताच नाहीसा होय, जास्त वेळ स्थिर नसे. अभ्यासाने जमता ध्यान, मूर्ती ती सर्वांग पूर्ण, मानस चक्षु पुढे येऊन, स्थिर होऊनी राहतसे. तन्मयतेने लागता ध्यान, मूर्तीत आढळे जिवंतपण, हासते बोलते येई दिसून, भक्त मूर्तीस स्पर्शू शके. ते धवा मूर्ती असे जिवंत, याची शंका न उरे मनात, नयन उघडे अथवा मिटोत, स्मरताच मूर्ती दिसत असे. माझ्या इष्टदेवते प्रती सकळ रूपे घेता येती, या श्रद्धेच्या बळावरती दिव्य दर्शने होती तया. रामकृष्ण देव म्हणती, जिवंत भावे अशा रीती, पाहता एका स्वरूपा प्रती, सकळ रूपे सुलभतया. ज्या परी जागृती वाटे सत्य, त्या परी मूर्ती ध्यान कालात, जो जो बोध हा दृढ होत, तो तो कल्पित विश्वभासे. मन गंभीर ध्यान कालात, भावानुभव प्रबळ मनात, बाह्य जगाची यत्किंचित, जाणीवन राहे भक्तासी. शास्त्रे अशा अवस्थे प्रती सविकल्प समाधी असे म्हणती, विकल्प संयुक्त नाम देती, भाव समाधी म्हणती कुणी. अशा या भाव समाधीत, बाह्य जग जरी लोपे समस्त, परी भाव राज्य भक्ता प्रत, अनुभवावयास उरत असे. बाह्य व्यक्तीशी संबंध येता, सुख दुःखानुभव येतसे चित्ता, इष्टमूर्तीचा तैसाच भक्ता, समाधीत अनुभव येत असे. संकल्प विकल्प मनी उठती, हेही इष्टा विषयीच हसती, विकल्प संयुक्त समाधी म्हणती, यास्तव अशा समाधीला. भावराज्यात रमे मन, अविरत भावाचेच चिंतन, बाह्य जग लोपे मनातून, ऐसी अवस्था लाभता. निर्विकल्प समाधी साधकाला, उशीर न लागे लागावयाला, जगाच्या अस्तित्व ज्ञानाला, पूर्णपणे जो नष्ट करी. शक्ती संपन्न तयाचे मन, सकळ सामर्थ्य एकवटून, अविरत करुनी प्रयत्न, निर्विकल्प होऊ पाहतसे. सद्गुरु आणि परमेश्वर, करीती कृपा साधकावर, मग तो अत्युच्च भूमीवर, सहज आरोहण करू शके. अद्वैत ज्ञानाचा तया प्रत, साक्षात अनुभव होई प्राप्त, साधक चिरशांतीचा होत, अधिकारी या मार्गाने. अथवा इष्टावरचे तयाला, प्रेम प्रकाशवी मार्गाला, इष्टाची प्रेरणाच तयाला, एक रूप करिते इष्टासी. भक्त ज्ञानी प्रवासी दोन, मार्ग आपुला आक्रमून, एकाच अंतिम ध्येया लागून, शेवटी पावती निश्चयेते. भक्ती मार्ग तथापि सुरेख, सहज सुलभ स्वाभाविक, कलियुगी आचरण्यालायक, विशेषे सामान्य जनांना. ज्ञान मार्ग त्यापेक्षा गहन, अनेक साधक पावती क्षीण, अव्यक्ताचे आकलन,
करणे कठीण व्यक्तीला. कित्येक साधक आपुला यत्न साधन कालात देती सोडून. ज्ञान मार्गात धोका महान अधपतन भाव याचा. सांगती भगवान रामकृष्ण सुंदर सोपा दृष्टांत देऊन. ज्ञानभक्ती मार्ग हे दोन स्पष्ट कराया साधकासी. एका जणाची बालके दोन कडेवरती घेतला लहान. मोठ्या पित्याचे बोट धरून मार्ग आक्रमू लागतसे. चालत असता माळावरुनी अद्भुत दृश्य पाहिले त्यांनी. हात सोडूनी बालके दोन्ही टाळ्या पिटती आनंदे. कडेवर बाळ जो बसलेला पतनाची भीती नसे त्याला. धरी जो पित्याच्या बोटाला तयालाच भीती पडण्याची. भक्त कडेवर तया परी ईश्वर त्याला स्वये धरी. ज्ञानी आपुलाच बळावरी मार्ग आक्रमण करीतसे. ऐसा दोन मार्गात भेद दिसतसे बाह्यता विरोध. तथापि ध्येय मात्र विशुद्ध दोघांचेही एक असे. परंतु देव आणि मानव एकत्र वसती दोनही भाव. अवतारांचा असा स्वभाव असामान्य ते साधक. दोनही भावांचे संमेलन असल्या कारणे विद्यमान. कधी कधी साधन काळी पूर्ण शक्ती सिद्धांची दिसत असे. देव मानव दोही भूमीवर असेल शक्ती करण्या विहार. मानव भावावरण दूर करता प्रकटे देव भाव. अवताराच्या लावणे यथार्थ जीवन चरित्राचा अर्थ. समग्र स्वरूप आकलनार्थ असमर्थ बुद्धी मनुजाची. तरी चरिताचा श्रद्धेने विचार करिता मनुष्याने. कल्याण होईल निश्चयाने अणुमात्र संशय नसे येथे. प्राचीन काळी वर्णन केला देवभाव त्यांच्या जीवनातला. मानव भाव उपेक्षिला जीवनातील महापुरुषांच्या. संदेहशील काळ सांप्रती देवभावाची उपेक्षा करीती. मानव भावाचाच करीती विचार महापुरुषांच्या. आता प्रस्तुत चरित्रात महापुरुषांच्या जीवनात देव मानव भाव बसतात. एकच ठाई दिसेल हे. रामकृष्ण देव सांगती नरदेह धारण केल्यावरती. ईश्वराला करावी लागती कर्मे मानवाप्रमाणे. पुरुषोत्तमाला पुरुषा समान सुख दुःखाचा भोग घेऊन. उद्योग आणि प्रयत्न करून पूर्णत्व मिळवणे लागत असे. गौरांग बुद्ध देवाविण अवतार जे झाले महान. त्यांची नाही ठेविली लिहून माहिती साधन काळातील. कशी ध्येयावर ठेवुनी दृष्टी अंतर्बाह्य जिंकिली सृष्टी. साधना सिद्धीस नेण्यासाठी अपार कष्ट जे भोगिले. ठेवुनी हरिवरी विश्वास दूर करुनी अडथळ्यास. कसे ते पावले पूर्णतेस याचा इतिहास नसेची. भक्तांची महापुरुषांवर असल्यामुळे श्रद्धा अपार. तयांना वाटते लोकांसमोर
अपूर्णता त्यांची येऊ नये. त्यांना वाटते मनापासून महापुरुषांचा सर्वांग पूर्ण. जनांच्या पुढे भाव ठेवून अधिक कल्याण होत असे. यासाठीच भक्तजन महापुरुषांची साधनकालीन अपूर्णता झाकावी म्हणून करीती प्रयत्न पूर्वकाली. ते भक्त मुळी न च मानिती नरदेह धारण केल्यावरती. मानवोचित दुर्बलताती अवतारिकातही येत असे. अवतारांच्या शैशवातील ज्या असंबद्ध चेष्टा केवळ त्यातही ते धुंडिती सकळ दूरदृष्टी उदारता. चेष्टांत शोधिती शक्तिमत्ता अगाध प्रेम सर्वज्ञता. पूर्ण बुद्धी असामान्यता सत्ता सरलता विवेकादी. यास्तव त्यांचे भक्त म्हणती ईश्वर रूप लपविण्याप्रती सामान्यासम आचरिती साधन भजन अवतारिक. तयांचे क्लांती निद्रा आहार सामान्य जनासारखे विकार. उगीच सोंग मानिती समग्र स्वरूप आपुले झाकावया. भक्त काढी असे सिद्धांत दुर्बलता तयाची दिसेयात. इष्टास मानता मानववत भक्ती हानी होईल वाटतसे. भक्ती तयांची अपक्व म्हणून अर्थ काढी तो हुडकून. नरदेहाचे सामान्य गुण तेही लपवित इष्टांचे. भक्तीच्या प्रथमावस्थेत ईश्वरास करुणी ऐश्वर्य रहित. भक्ती करणे तया प्रत चिंतन करणे जमेचिना. तथापि भक्ती परिपक्व होता ईश्वर प्रेम भक्तास लाभता. वाटे ऐश्वर्य चिंतन मोठा अडथळा भक्ती मार्गातील. ऐसे समजता भक्ताला दूर करू त्या कल्पनेला. ऐश्वर्य रहित तो इष्टाला अनन्य भावे भजे मग. ही गोष्ट भक्तिशास्त्रात सांगितली असे वेळा बहुत. ठाऊक अवतार आपुला सुत चिंता करी तरी कौसल्या. यशोदेला ठाऊक पूर्ण विष्णूचा अवतार कृष्ण. परिपाहुनी बालवदन चिंता करीतसे तयाची. गोपींस आले होते कळून श्रीकृष्ण प्रत्यक्ष भगवान. खेळती हा सवंगडी मानून राग लोभ धरिती तयाचा. स्पष्ट सांगितले ग्रंथात इष्टांच्या ऐश्वर्य चिंतनात. प्रेम भाव नाही उरत भरविणे सजविणे घडेना. ईश्वराने नरदेह घेता मानवा सारखी अल्पज्ञता. थोडी फार तरी अपूर्णता अनुभवावी लागे तया. मानवा सारखा करुनी प्रयत्न पार पडती या दोषातून. जोवर होईना प्रयत्न पूर्ण दूर होईना अपूर्णता. तोवर स्वस्वरूपाची जाणीव अवतारिकान राहे सदैव. परी देवभाव त्यांचा स्वभाव प्रकट होतसे कधी कधी. त्यांनाही जीवा समसामान्य आशा निराशांशी झगडून अंधकारमय मार्गातून गमन करावे लागतसे. साधकांसाठी देहधारण ना तरी आदर्श होई कोठून.
उद्देश होणार नाही पूर्ण सोंग समजता साधनेचे स्वार्थ बुद्धीचा अवतारिकात नसे लवलेश यत्किंचित इतरांपेक्षा प्रकाश बहुत मार्गात तयाना दिसतसे म्हणून शक्ती एकवटून जीवन समस्या करीती पूर्ण मग साधिती लोक कल्याण अवतार कार्य जे तयांचे मानवाप्रमाणे अपूर्णता रामकृष्णात होती प्रथमता विचार या दृष्टीने करिता चरित्र चिंतने लाभ घडे यास्तव त्यांचा मानव भाव दृष्टी पुढे ठेवुनी सदैव सिद्धावस्था ईश्वर भाव पाहता लाभ घडत असे जर त्यांचा बाल्यापासून देवभाव पाहू संपूर्ण तर तपस्या साधन गहन वाटेल सोंगची तयांचे मग ईश्वर लाभासाठी आचरली जी तपस्या मोठी तीही आपणा वाटेल खोटी सोंगची उद्योग त्याग त्यांचा आपुल्या मनाला वाटेल मूळचेच जे पूर्ण केवळ खटाटोप कशाला पाहिजेल तयाना सत्य लाभास्तव आपणाला वाटेल त्यांचे यत्न जे केले तनु मन वाचे सोंगच जनांना दावायाचे देवत्व स्वतःचे लपवाया तपश्चर्या त्यांची पाहून निष्ठा त्याग साधने कठीण होणार नाही स्फूर्ती उत्पन्न सोंगच वाटेल सगळे ते वाचुनी त्यांचे चरितामृत बोध होणार नाही प्राप्त वाटेल सोंगच हे समस्त आदर्श होऊ ते शकेना मानव भावापन्न मानून अवताराचे करिता पूजन निश्चये होईल जनकल्याण आदर्श मिळेल मनुजारा नरदेह ते धारण करून घेती सुख दुःखे समजावून नंतर अपार करुनी यत्न निवारिती दुःखे जनांची अवतारिकांचा मानव भाव जाणू शकेल थोडा मानव तथापि तयांचा ईश्वर भाव जाणता येईना बुद्धी बळे निर्विकल्प समाधी होऊनी प्राप्त लीन होऊ ब्रह्मरूपात आम्ही जे धवा होऊ मुक्त ते धवा जाणू ईश्वराला जगत कारण परमेश्वर जाणू न शके सामान्य नर कृपा कराया सकळांवर दयार्द्र होऊनी जन्म घेई या कारणे जनांसाठी नरदेह घेतसे जग जेठी अपार कृपेची करुणी वृष्टी सकळ सृष्टी तारितसे सामान्यांचे घ्यावया पूजन ईश्वर करितो देह धारण जयांना सुलभ भजने सगुण येईना निर्गुण ध्यानामध्ये ईश्वर करीतसे देह धारण करीतसे साधन भजन पूजन राहतो तो आदर्श होऊन मार्ग दावितो सकलांना पूर्वकाळी साधक भाव अपूर्णतेचा मानिती ठाव सिद्ध भाव वाटे नाव होय भवाब्धी तरावया म्हणून तयांचे भक्तजन साधक भाव न करीती कथन यास्तव चरित्रे साधन कालीन गेली लोपनी कालोदरी
रामकृष्णांचा साधनेतिहास या काळी कळला जगास, जसाचा तसाच शिष्यास वृत्तांत त्यांनी सांगितला. शिष्य अधिकारी सत्यनिष्ठ, जाणती गुरु अवतार वरिष्ठ, जाणती जगाचे अभिष्ट, साधनेतिहास करील हा. यास्तव तयानी साध्यंत, साधन काळाचा वृत्तांत, ग्रथित केलासे ग्रंथात, कल्याणार्थ जगताच्या. म्हणूनी सांप्रत जगताला, कल्याणप्रद इतिहास कळला, चरित्राचा प्रकाश पडला, मार्ग उजळले मोक्षाचे. अद्भुत अशा या प्रकाशात मार्गक्रमण करावे त्वरित, करा साधा वयासी हित, चिंतन नित भगवंताचे. श्रीरामकृष्ण कथामृत, रघुपती प्रेमाने सेवित, सद्भक्तांना पाचारित, सेवुनी धन्य व्हावया. इति श्रीरामकृष्ण कथामृताचा 5वा अध्याय. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.